चॅनल मिस्टर एंड मी सुबह या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप सारं स्वागत आहे. चला तर फ्रेंड्स, आपला ब्लॉग असं डेली येत नाही आहे. तर चला, सर्वप्रथम कशा आहात सर्वजण? मस्त मजेतच असायला हवं. आज आहे संडे. काल सॅटर्डे दोघांनाही सुट्टी होती, बट तब्येत थोडीशी ठीक नव्हती, त्यामुळे कुठे बाहेरही गेलो नाही आणि ब्लॉगही बनवणं झालं नाही. तर चला, आज थोडं ठीक वाटते, तर त्यामुळे ब्लॉग वगैरे बनवते. तर चला, सर्वात अगोदर मी देवपूजा वगैरे करून घेतली, कारण देवपूजा वगैरे झाल्यानंतर घरामध्ये कसं प्रसन्न वाटतं आणि आपल्याला थोडंही फ्रेश वाटतं. त्यानंतर मग मी नाश्त्याच्या तयारीला लागले. नाश्त्यासाठी मी एका साईडला गॅसवरती दूध तापवण्यासाठी ठेवलं आणि इकडे मी नाश्त्याची तयारी करत होते. तर आज नाश्त्यासाठी हे बोलले स्वाती, पोहे न बनवता आज उपमा बनव. तर मी नाश्त्यासाठी आज उपमा बनवला आणि मस्त असा गरमागरम चहा आणि खारी आणि उपमा असा आम्ही नाश्त्याचा एन्जॉय घेतला. आणि नाश्ता वगैरे झाल्यानंतर मग थोडंसं म्हणजे गहू बाजरी वगैरे आम्ही थोडंसं टेरेसला वाळवण्यासाठी टाकली होती. आणि नंतर मी थोडेसे पिठाचे वगैरे डब्बे वगैरे घासून वगैरे घेतले. आणि त्यानंतर मग यांनी मार्केटवरून आम्ही भाजीपाला वगैरे आणल्यावरती मी सगळं सेपरेट करून ठेवलं. आणि मिरच्या कसं मिरची वगैरे कोथिंबीर वगैरे सगळं सेपरेट करून ठेवलं, कारण ते भाजीला वगैरे माती असते, तर त्याने फ्रीजमध्ये भाजी खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात, त्यामुळे सगळं सेपरेट ठेवलं, तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर मग इव्हिनिंगची पूजा वगैरे झाल्यानंतर मग आम्ही बाहेर गेलो, कारण आज आमचा जेवणाचाही बाहेरच प्लॅन होता. तर हे बोलले स्वाती, आज नको बनवू स्वयंपाकाच, आपण बाहेर जाऊया. त्यानंतर मग आम्ही बाहेर वगैरे गेलो. आणि तुम्हाला तर माहीतच आहे, आता गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि गणपती बाप्पाही येणार आहे, त्यामुळे बाहेर वेगवेगळे स्टॉल लागलेले आहे, वेगवेगळं डेकोरेशन, लाईटिंग वगैरे. ही डेकोरेशन आम्हाला खूप आवडलं, त्यामुळे मी हे कॅप्चर करून घेतलं. खूप मस्त आहे. आणि लाईटिंग वगैरे आणि हे तोरण वगैरे आणि हे मस्त आता गौरीपूजन वगैरे त्यासाठी स्टेजसाठी डेकोरेशन वगैरे हेही खूप छान आहे. फ्लावर्स हे सेपरेट आहे, आपण त्याला अटॅच करू. चला गाईज, आज आमचा प्लॅन बाहेरच आहे, बाहेर जेवण्याचाच आहे. तर तुम्ही बघू शकता, हेही बोलले स्वाती, आज घरी न बनवता आज बाहेर जाऊया. तर म्हटलं चला. तर आज आम्ही मागवला आहे पावभाजी आणि एक लोणी स्पंज डोसा. दोघांनी वेगवेगळे ऑर्डर केलेलं आहे. तर चला फ्रेंड्स, आता आलो आहे मी घरी. तर तुम्हाला माझे ब्लॉग्स कसा वाटला हे नक्की सांगा आणि असंच माझ्या चॅनलला कनेक्ट राहा आणि भरभरून प्रेम द्या. हां, तुम्ही अजूनही माझ्या चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच बेल आयकॉनला क्लिक करा आणि सबस्क्राईब करून घ्या. Thank you so much my love, celebrate to my birthday in night 12 AM. तर थँक यू. आज सरूनही लवकर आलेले आहे आणि आता आम्ही चाललो आहे बाहेर. तर चला, आज आम्ही असं दहीहंडी बघण्यासाठी जाणार आहे. तर बघू शकता. दहीहंडी स्टार्ट होण्यासाठी वेळ होता, तोपर्यंत हे बोलली स्वाती, आपण ज्वेलर शॉपमध्ये जाऊन येऊया. तर मग आम्ही आलो आहे ज्वेलर शॉपमध्ये. ज्वेलर शॉपमध्ये आल्यानंतर मग हे बोलली स्वाती, तुझं बड्डेचं गिफ्ट घे. तर मी बोलले की बड्डेचं गिफ्ट घ्यायची काय गरज आहे, की तुम्हीच माझ्यासाठी एवढे मोठे गिफ्ट आहे. तर हे बोलले नाही, तू बड्डे गिफ्ट घे. तर मग मी बड्डे गिफ्ट बघत होते. तर मग मला एक अशी सिल्वर रिंग आवडली आणि रिंग बघताच मला ही गणपती बाप्पाची मूर्ती खूप आवडली. तर मी ताईंना म्हटलं ही दाखवा. त्यांनी दाखवली, खूप छान आहे. पण आम्ही मूर्ती वगैरे काही घेतली नाही, एक रिंग घेतली. आणि नंतर आम्ही रिंग घेतल्यानंतर यांनी मग मला एक गोल्ड रिंग आणि एक सिल्वर रिंग घेतली.
तर तुम्ही बघू शकता, कारण माझ्याकडे ऑलरेडी गोल्ड रिंग आहे, पण ही अशी रिंग हे बोलले की घे, यामध्ये घट वगैरे काही येत नाही, म्हणून मी पिळ्याची रिंग केली. आणि त्यानंतर माझ्याकडे एक कड्यांची सोन्याची चेन होती, ती चेन रिटर्न करून थोडेसे पैसे टाकून ही चेन घेतली. तर चला त्यानंतर आम्ही गेलो दहीहंडी बघण्यासाठी. त्यानंतर मग आम्ही गेलो जेवण वगैरे करण्यासाठी. आणि त्यानंतर मग माझ्या फ्रेंड्सने केक वगैरे आणला होता सेलिब्रेशनसाठी. तर मग आम्ही बर्थडे सेलिब्रेशन पुन्हा एकदा केलं. सेलिब्रेशन वगैरे झाल्यानंतर मग आम्ही थोडेसे फोटोशूट वगैरे केले. आणि नंतर मग हॅपी बर्थडे डिअर स्वाती. वगैरे झाल्यानंतर मग आम्ही ऑर्डर वगैरे दिली होती जेवणासाठी. तर त्यानंतर हा जो केक होता, मग आम्ही हा केक वेटरला वगैरे दिला. आणि थँक्यू सो मच प्रतू अँड माय हजबंड. नंतर आम्ही स्टार्टरसाठी मसाला पापड वगैरे मागवला आणि लगेचच आम्ही ऑर्डर दिलेली जेवणासाठी, ती जेवणही आलेलं आहे. आणि जेवण वगैरे झाल्यानंतर मग आम्ही हे गेले काउंटरला बिलिंगसाठी. आणि जाताना मला हे फिश आवडले, त्यामुळे मी हा व्ह्यू कॅप्चर केला. आणि बिलिंग वगैरे झाल्यानंतर मग आम्ही असंच जातानाच माझ्या फ्रेंड्सला घरी, म्हणजे तिच्या घरी तिला सोडवलं. आणि नंतर आम्ही घरी आलो. तर चला फ्रेंड्स, आजचा तुम्हाला हा आमचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. आणि थँक्यू सो मच माय बर्थडे सेलिब्रेशन अँड थँक्यू सो व्हेरी थँक्यू सो मच माय बर्थडे गिफ्ट. खूप छान आहे, मला गिफ्टही आवडलं आणि बर्थडे सेलिब्रेशनही आवडलं. तर चला फ्रेंड्स, तुम्हाला आजचा आमचा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि असंच माझ्या चॅनलला कनेक्ट राहा. तर चला भेटू अशाच नवीन इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.